संतोष देशमुखांच्या कुटुंबाने भगवानगडावरती जाऊन घेतली नामदेव शास्त्रींची भेट। आरोपींबाबत पुरावे देऊन केली न्यायाची मागणी। भगवानगड नेहमी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी। देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर महंत नामदेव शास्त्रींचं विधान। मनोज जरांगेंनी नामदेव शास्त्रींवरती डागली तोफ। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचं नामदेव शास्त्री समर्थन करत असल्याचा आरोप। मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने शिंदे मनाने कोलमडलेत। सामनाच्या रोखठोकमधून गौप्यस्फोट। शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचाही दावा, तर शिवसेना नेत्यांकडून राऊतांवरती पलटवार। तर सामना हे काँग्रेसचं मुखपत्र, ते शिवसैनिकी वाचत नसल्याने दखल घेण्याची गरज नाही। मंत्री नितेश राणेंचा राऊतांना कोचकटोला। उदय सामंतांनी काल घेतलेल्या उभाटाच्या चंद्रकांत मोकाटेंची भेट। मोकाटे शिवसेनेच्या वाटेवर, सध्या ठाकरेंसोबत, नंतरचं काही माहिती नाही, मोकाटेंची सूचक प्रतिक्रिया। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा थाटामाटात संपन्न। विवाह सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी। थोड्याच वेळात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना। महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकावणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष। 19 वर्षांखालील T20 विश्वचषकात भारताच्या लेकींची बाजी। अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव।